मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चला दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, उमेश आणि अक्षय. तर पहिले षटक फेकण्याकरिता दाखल असेल गोलंदाजी मार्कवरती रोहित. एका बाजूला श्रीराम कसराली ब आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कशित ब. या दोन टीममधील हे द्वंद्वयुद्ध असेल. मागच्या मॅचमध्ये जर विचार केला तर माऊली 11 तलावपाडा बी टीमने बाजी मारली. त्याचबरोबर एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असेल तेव्हा त्या टीमचे एक्स्ट्रा मेंबर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल. पहिले षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती रोहितला आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच मॅचच्या ठिकाणी सुरुवात होते. आमचे दोन्ही पंच ऑफिशियल आपण पाहतोय. एका बाजूला नितेश कदम सर आणि त्याचबरोबर अमीर कावेरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा मारल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चांगलं वेरिएशन पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. आणि लाईन लेनचा जर विचार केला तर थोडासा स्लॉटमध्ये ठेवला होता. पहिल्याच बॉलवरती बॅटचा फ्लो ओपन जरूर केला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी नव्हता. एका बाजूला उमेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील अजून एक चांगला बॉल. या बॉलचा जर विचार केला तर खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या दोन्ही बॉलवरती चांगल्या व्हेरिएशनचा वापर रोहितने केलाय. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे, वेग सुद्धा चांगला आहे. त्याचबरोबर जे व्हेरिएशन तो मागच्या दोन बॉलवरती यूज करतोय त्याच्यावरती त्याला यश सुद्धा मिळालंय. एक यशस्वी गोलंदाजी आतापर्यंत मागील दोन बॉलवरती पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बाउन्सवरती या ठिकाणी बीट केले गेले. एक अनपेक्षित उसली त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या बाउन्सवरती फलंदाज बीट झाला. मागच्या तीन बॉलवरती उमेश केनीचा जर विचार केला तर संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचा स्ट्रगल सध्या सुरू आहे. पहिली षटक आतापर्यंत चांगल्या रीतीने हाताळत असताना रोहित लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. व्हाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. या दोन्हीने श्री गणेशा झालाय टीम गावदेवी कशित बी टीमचा. टॉस रडल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागली. निर्णय जो होता तो निर्णय मनाविरुद्ध लागला. त्यांना टॉस जिंकून फिल्डिंग करायची होती, परंतु टॉस त्या ठिकाणी जिंकला श्रीराम कसराले बी टीमने. आणि आतापर्यंत टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय तो निर्णय आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवरती सार्थ करून दाखवलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु कॉन्फिडन्स सध्या तरी दिसत नाही आहे बॅटरचं. अर्थातच जे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश आणि अक्षय, मागच्या 4 बॉलवरती ते संघर्ष करतायत, स्ट्रगल सध्या करतायत. ज्या प्रकारे रोहित गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करतोय, इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स. या बॉलवरती स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. शतक पोहोचतायत. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय जाईल आणि संपला या ठिकाणी फलंदाजचा खेळ. फर्स्ट विकेट अक्षय पाटीलच्या रूपामध्ये गॉन नाव. अनेक मुखान बोहला बोहला रे जय हनुमान. It's Omi Ajay. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रुपेश आपण पाहू शकतायत 3rd पोझिशनवरती ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अक्षयच्या खेळल्या या ठिकाणी पूर्ण लागलाय. त्यांची खेळी संपुष्टात या ठिकाणी आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील रोहितने जी कामगिरी आतापर्यंत केली या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ती उत्तम दर्जाची आतापर्यंत राहिली. त्याचबरोबर फिल्डिंग स्टँडर्ड तो सुद्धा चांगला आतापर्यंत राहिला. मागील 5 बॉलवरती शेवटचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रुपेश, जो फ्रेश बॅटर सध्या स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील इथून पंचांकडे अपील जरूर केली गेली आहे, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच केल्या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्डचा जर विचार केला तर फक्त 2 धावा, त्यासुद्धा एक्स्ट्राच्या रूपाने, म्हणजे विथ द बॅट एकही धावा आतापर्यंत आलेली नाहीये. पहिले षटकाच केल्या ठिकाणी संपन्न झालाय. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 धक्का आतापर्यंत लागलाय टीम गावदेवी कशित बी टीमला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, त्यानंतर चर्चा आपण करणार आहोत रोहित पाटीलची. जातो पण संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. मागच्या षटकाचं हे पुनरावृत्ती या ठिकाणी केली जाते.
रोहितचा जर विचार केला तर एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होईल. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती धीरज पाटीलला आपण पाहतोय. दुसरं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. इंट्रोड्यूस केले सेकंड ओव्हरमध्ये धीरजला. धीरज वैतीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. सामना क्रमांक 2 या टीममध्ये एक द्वंद्व युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु सध्या तरी लीड करत असताना श्रीराम कसराले बी टीम आपण पाहू शकतायत. पहिल्या ओव्हरमध्ये जो परफॉर्मन्स दाखवलाय, इथून ऑनसाइडला चांगला पूल दाखवलाय. शतषक येत आहेत आणि कॅच ड्रॉप. चांगले प्रयत्न दाखवले होते. वाईडिश लॉंगॉनवरून ते शतषक पोहोचले होते चेंडूपर्यंत. एकच धाव या बॉलवरती येईल. या बॉलवरती आक्रमक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. तो कॉन्फिडन्स दिसून आला होता, परंतु प्रॉपरली टायमिंग या बॉलवरती नव्हतं. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव या बॉलवरती येते. धावसंख्या फलकावरती 3. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालं. नेक्स्ट बॉल धीरज वैतीचा. ऑफ साईडला कट केला जातोय. शतषक त्या ठिकाणी आहेत. वॉड कॅच. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जो क्षेत्ररक्षक बरोबर पॉइंटमध्ये मंथन भवितव्य आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे कॅच त्यांनी कंप्लीट केला, माइंडसेट प्रॉपर होता. वन ऑफ द ग्रेट कॅच आजच्या या 2 सामन्यांमधील. चांगलं झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्राइजलेस कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला मंथनचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत रोहिदास किनी नेट नंबर 4 वरती. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही बॉलचा जर विचार केला तर ऑफस्टम्पच्या बाहेर मात्र ठेवले गेलेत. म्हणजे जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप सक्सेस होताना पाहायला मिळाला. आणि पॉईंटचा जर विचार केला तर शॉर्ट पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर कव्हर पॉईंट डीपमध्ये ठेवला गेलाय. अजून एक चांगला बॉल. प्रचंड वेग या बॉलवरती होता. वेगेवरती स्वार होता आला नाहीये बॅटरला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. आदरणीय पुरुषोत्तम जी दामोदर पाटील साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक महत्त्वाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलं. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हलकासा ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव निश्चित या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आतापर्यंत जो बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय तो फार ॲक्शनमध्ये जाणवला आहे. ज्या अनुषंगाने कामगिरी आतापर्यंत केली गेली. DBN लाईव्हची संपूर्ण टीम जी मेहनत मागच्या काही वर्षांमध्ये घेतली आहे त्यांचं ते यश आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं नाव, एक क्वालिटीचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल्स केल्या ठिकाणी जरा मैदानामध्ये. अजून इथून 2 बॉल्स केले बाकी आहे या ओव्हरमधील. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती 4. संघर्ष सुरू झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. आज अगर संघर्ष का दौर आहे तर कल सफलता का सौर जरूर होगा. तर येणाऱ्या काळामध्ये ती सफलता प्राप्त करेल का संघ याकडे लक्ष वेध असणार आहे. बॅट चेंज आणि तिथे काय घडलंय. विकेट किपरने खूप मोठी चुकी केली. झेलपर्यंत पोहोचले सुद्धा होते परंतु कॅच कंप्लीट झाला नाहीये. एक धाव या बॉलवरती येते. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 5. मागचं षटक जर पाहिलं तर फक्त 2 धावांचं राहिलं होतं. आता या षटकामध्ये जर विचार केला तर मागील 5 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. अजून इथून 1 बॉल स्केल बाकी आहे. लास्ट बॉल असेल या सेकंड ओव्हरमधील. फाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड पुन्हा एकदा झाला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या षटकाचा जर विचार केला तर फिल्डिंग स्टँडर्ड तो आतापर्यंत चांगला राहिलेला नाही आहे. बॉलिंग आतापर्यंत चांगली झाली नो डाऊट परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ या ठिकाणी मिळालेली नाही आहे. इन ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचं खेळ संपन्न झालं आहे आणि टीमचे टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 7. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण DJ अनुपच्या दिशेने. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेलाय 3ऱ्या षटकामध्ये.
पहिल्या पॉवर प्लेचा जर विचार केला तर फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि महत्त्वाचं एक विकेट मिळवलं होतं. आता हे महत्त्वाचं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती गौतमला आपण पाहतोय, म्हणजे पुन्हा एकदा फ्रेश बॉलर या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गौतम वैती आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये जी कामगिरी आतापर्यंत झाली गोलंदाजांची, तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेलाय ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉलवरती चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडू या ठिकाणी गौतम वैतीच्या नावावरती राहिलाय. वेग चांगला होता या बॉलवरती, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते आणि व्हाईट यॉर्करचा प्रयत्न तो यशस्वी करून दाखवला गौतमने. पहिला बॉल या ठिकाणी चांगल्या रीतीने हाताळलाय. पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंगॉनला शतक आहेत, शतक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8. माऊली चषक 2025 आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि प्रेक्षकांची गर्दी आजच्या या दिवसामध्ये होताना जरूर पाहायला मिळेल, कारण आज वैतरण विभागातील हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 संघांना प्राधान्य देण्यात आलंय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची एज त्या ठिकाणी होती. एकच धाव या बॉलवरती मिळेल. फिल्डिंग स्टँडर्ड जो आहे तो आतापर्यंत चांगला राहिलेला नाही आहे. गोलंदाजांनी आपलं वर्चस्व जरूर दाखवलंय, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून ती साथ मिळालेली नाही आहे. कारण जवळजवळ 3 कॅच ड्रॉप होताना आपण पाहिल्यात. धावसंख्या फलकावरती 9. पुढचा बॉल गौतमच्या या ओव्हरमधील सातत्याने कटरचा वापर या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर व्हेरिएशन जे प्रॉपरली आपल्याला पाहायला मिळत आहेत मागच्या 3 ओव्हरमध्ये. गौतम सुद्धा चांगली कामगिरी या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये करतोय. बॅटिंग पॉवर प्ले जरूर घेतला तिसऱ्या षटकामध्ये, परंतु ते पॉवरफुल स्ट्रोक आतापर्यंत आलेले नाही आहेत. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर बॉलला पिच केलं होतं. लॉंगॉनचं दशक पुन्हा येतो या फ्रेममध्ये. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोर कार्डवरती राखले गेलेत. फिल्डिंगचा जर विचार केला तर फिल्डर्सच्या माध्यमातून तो आत्मविश्वास जाणवलेला नाही आहे, परंतु गोलंदाजांवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट आतापर्यंत जाणवत नाही आहे. ते फ्री माइंडने बॉलिंग करतायत. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला सर विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आहे. 3 षटकांच्या सॉफ्ट एकेरीज टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. पहिलं षटक 2 धावांचं राहिलं, दुसरं षटक राहिलं ते म्हणजेच 5 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तिसरं षटक 3 धावांचं. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि जर विचार केला तर जी बॅटिंग समरी आपल्याला पाहायला मिळते, उमेश केनी 9 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत आपल्या टीमसाठी बनवल्यात. संघर्ष त्यांचा सुरू आहे मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील, त्यांच्या मदतून जर पाहिलं तर ते शून्यावरती बाद झाले. त्यानंतर पुन्हा एकदा रुपेश पाटील ते सुद्धा शून्यावरती बाद झाले. आणि रोहिदास केनी आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबतीने उमेशला आपण पाहतोय. शेवटच्या इथून 12 बॉल्स केले बाकी आहे, त्याच्यावरती सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक या ठिकाणी घेऊयात. जाऊत आपण डीजे अनुपच्या दिशेने. थँक्यू डीसी. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही आहे याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये, एका बाजूला श्री गणेश मुदलपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जंबुलपाडा बी या 2 टीममध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती सर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस आपण करणार आहोत. आमचे साथी समोरचक सँडी सर त्या ठिकाणी जॉईन होतील बरोबर 2 षटकांनंतर. मागच्या 3 षटकांचा जर विचार केला तर पूर्णपणे वर्चस्व या ठिकाणी दाखवलं आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. अर्थातच जय श्रीराम कसरली टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत यशस्वी करून दाखवला मागच्या 3 ओव्हरमध्ये. मागच्या 3 ओव्हरचा जर विचार केला तर फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी केला गेला आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा रोहित यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जी स्टार्ट मिळवून दिली होती, सो मोमेंटम त्यांनी मिळवून दिला होता, तो पुन्हा एकदा कायम ठेवायचा आहे या चौथ्या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती कार्पेटला रोल करत बॉल जातोय मिड विकेटला. एकच जाव या बॉलवरती मिळेल
आणि एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. मागच्या वर्षीच्या आठवणी या ठिकाणी ताज्या झाल्या जेव्हा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला सकाळच्या सत्रामध्ये. ज्या प्रकारे या मागच्या वर्षाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. विघ्नेश साखलतोड यांचा तो झेल, त्याचबरोबर दुखापतीतून त्रस्त होते तरी सुद्धा घेतलेली ती विकेट हॅट्रिक. इथून बॉल जर पाहिला तर लॉंगॉनच्या दिशेने पाठवलाय, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून जाईल लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. स्लॉट मध्ये बॉल ठेवला होता, त्याला प्लॉट मध्ये या ठिकाणी डिपॉझिट केले. धावसंख्या फलकावरती 17, 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. रोहितवरती हा हल्ला चढवला गेलाय. समोरच्या संघामधील ओपनंट टीम मधील एक ॲज अ लिडिंग बॉलर ज्याचा रोल आहे आणि त्याच्यावरती हा मोठा हल्ला चढवला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी राहिली होती रोहितची, परंतु या ओव्हरच्या सुरुवातीस या ठिकाणी षटकार आलाय. परंतु आतापर्यंत चांगला स्पेल हाताळला. इथून कमबॅक कसं करावं ते चांगलंच माहिती आहे रोहितला. दुसऱ्या बाजूला रोहिदास यांच्या बॅटमधून षटकार आलाय, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास सुद्धा या ठिकाणी द्विगुणित झाला असेल, नो डाऊट. चौथं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामधील 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या आणि मागच्या बॉलवरती एक मोठा हल्ला या ठिकाणी चढवला गेलाय. बॅटची एज या ठिकाणी आहे, परंतु यष्टीरक्षक चुकी करतायत. यष्टीरक्षकाचा जर विचार केला तर भरपूर चुका त्याच्यामधून या इनिंगमध्ये झाल्यात. रितेशला आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. भरपूर झेल त्यांनी आतापर्यंत सोडल्यात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18च्या घरामध्ये. 3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. चांगला कमबॅक या ठिकाणी रोहितने आपल्या टीमसाठी करून दिलाय, कारण षटकार त्याच्या विरोधामध्ये आला होता. त्यानंतर विकेट घेण्याची त्याच्याकडे संधी होती, परंतु विकेट किपरने चुकी केली. ब्लॉक होलमध्ये बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगोदर सॉफ्टनच्या बाहेर शफल झाले होते आणि इथून विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडले आणि इथून विकेट जाते रनआउटच्या रूपामध्ये. नवीन बॅटर अंकित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्या फलकावरती 18 या धावसंख्येवरती तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय. एक चांगली पार्टनरशिप तर नाही म्हणता येणार, परंतु विकेटवरती पाय रोवून राहिले होते. बॉलर बॅक ड्राईव्ह प्लस फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप केल्या गेले. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती 18, शेवटचा बॉल या ओव्हरमधील. चौथं षटक आतापर्यंत जर पाहिलं तर चांगल्या रीतीने हाताळले. षटकार आला होता रोहित यांच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतरचे 3 बॉल बरोबर टप्प्यावरती हाताळले. परफेक्ट लाईन अँड लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. इथून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. एकच धाव या बॉलवरती घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरेल. रनआउटच्या रूपामध्ये अजून एक विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 19 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 4. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. जास्त टीम मीटिंग करू नका. स्लॉग ओव्हरमध्ये लगेच आपण जो गोलंदाज आहे स्लॉग ओव्हरचा त्याला इंट्रोड्यूस करा. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत आहे. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 टीममध्ये. सामना क्रमांक 3 एका बाजूला श्री गणेश मुदलपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. बरोबर या ओव्हरनंतर टॉस आपण करणार आहोत. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती स्लॉगवर स्पेशलिस्ट बॉलर या ठिकाणी आपण पाहतोय सनी किनी, आणि त्याची बॉडी लँग्वेज येणाऱ्या 6 बॉलमध्ये कशी असेल याकडे लक्ष वेध असणार आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्लॉगवरला सुरुवात या ठिकाणी झाल्या. पहिलाच बॉल या ठिकाणी खेळला गेला. मिड विकेटला शतषक आहेत, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो होणार नाहीये. एकेरीवरती संतोष व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 रन्स स्कोरगड ते लागले गेलेत. 4 धक्के आतापर्यंत लागले आहेत 20 वरती. गावदेवी कशी बीट टीमला टॉस हरल्यानंतर निर्णय मनाविरुद्ध लागला आणि बॅटिंग करावी लागली.
आणि बॅटिंगमध्ये तो पॉझिटिव्ह इंटेंट जाणवलेला नाही आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवला आहे. मिडॉपचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. ते स्लॉग हिट आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये पाहायला मिळतील का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. कारण रोहिदास आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्रायकिंगवरती, चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, सेट झाल्यात, परंतु ते प्रॉपरली स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथून विकेट जातोय. रोहिदास यांना परतावा लागणार आहे. 5वा धक्का 21व्या धावसंख्येवरती लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचची चर्चा आपण करणार आहोत. श्री गणेश मुदलपाडा आणि वाघोबा जांभूलपाडा बी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 3 बॉल या ठिकाणी बाकी आहेत या ओव्हरमधील. सनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती. जो फ्रेश बॅटर स्ट्रायकिंगवरती दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रशंसा केली जाते या संपूर्ण आयोजनाची. हाफ ट्रॅकरचा वापर त्या ठिकाणी केला होता. 1 धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एक मोठी जबाबदारी सनिकेतच्या खांद्यावरती होती आणि ती जबाबदारी आतापर्यंत सार्थ करून दाखवलंय मागील 4 बॉलमध्ये. आणि बॉडी लँग्वेजची चर्चा आपण करत होतो आणि ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दाखवले 4 ओव्हरमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये. गुड कॅच. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला. अजून एक विकेट. फलंदाज गॉन. Jazz in the mix. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील आणि आमच्या अनुपजी वैती ते सुद्धा या ठिकाणी प्रभावित झाल्यात, इम्प्रेसिव्ह झाल्यात. कारण ज्या प्रकारे त्यांचा संघ चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचा बॉल या इनिंगचा. फाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नितेश कदम सरांचा इशारा येतो इट्स वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. 23-23 स्कोर कार्ड ते लागले गेलेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. श्री गणेश मुदलपाडा आणि वाघोबा जांभूलपाडा बी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. बरोबर लाईन आणि लेंथवरती हा बॉल होता. त्या लेंथला पिक करता आला नाही आहे बॅटरला. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला नव्हता. 23 धावांवरती पहिला डाव समाप्त झाला आणि 24 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. श्री गणेश मुदलपाडा आणि वाघोबा जांभूलपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी जॉईन व्हा. आमचे साथी समालोचक सँडी सर त्या ठिकाणी जॉईन होतील टॉस बॉक्समध्ये. तर गजानन काका पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण जॉईन व्हायचे. टॉस बॉक्समध्ये श्री गणेश मुदलपाडा त्यांच्या विपक्षामध्ये वाघोबा जांभूळपाडा. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण या टॉससाठी.
पहिल्याच बॉलवरती लेग बिफोरच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी प्राप्त केले. महेश आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन बॅटर धीरज दाखल होत आहेत. 3 धक्के आतापर्यंत लागल्यात. 5व्या पोझिशनवरती आल्यात धीरज मैदानामध्ये. 12 धावांची अजूनही गरज येणार आहे 23 बॉलमध्ये. परंतु कुठेतरी धावा चेस करत असताना बॅट्समन नो डाऊट प्रशांतने चांगली केली आतापर्यंत साकारले. परंतु दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडकडून चांगली साथ मिळत नाहीये. आणि 24 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा प्रेशराईज झाल्यात असं समोर दिसून येते. अच्छा विकेटचा जो रिप्ले आपण पाहू शकता बरोबर स्टंपच्या समोर आढळले आणि पंचांनी तेच पाहिलं. इम्पॅक्ट बरोबर स्टंपच्या समोर होता. स्टिकच्या बाहेर हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या बांधातून आला. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 13 म्हणजे इथून विजयासाठी 11 रनची गरज आहे येणाऱ्या 23 बॉलमध्ये. माऊली चषक 2025 आपण पाहतोय. वाघोबा जांभूलपाडा बी टीमचा कॅप्टन सर लवकरात लवकर आपण मैदान टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला जो बाउन्स अपेक्षित होता तो बाउन्स या ठिकाणी दिलेला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 13 धावा धावफलकावरती लागला गेल्या. 24 धावांचा पाठलाग करत असताना तो पॉझिटिव्ह अप्रोच आतापर्यंत जाणवला नाहीये. तो सकारात्मक दृष्टिकोन आतापर्यंत जाणवला नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून दुसऱ्या बाजूला प्रशांत ते नॉन स्ट्रायकिंगमध्ये आहेत. नेक्स्टच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बॉल भरपूर या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालात. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. श्री गणेश मुदलपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या 2 टीममध्ये हे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 14. विजयासाठी इथून 10 रनची गरज आहे. आणि इथून जर विचार केला तर राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय या ठिकाणी गोलंदाजाने घेतलाय. कारण ओव्हर द विकेटने जात असताना 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत हाताळले गेले. जाऊत आपण टॉस बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील सँडी सर. तर टॉस होतोय ते मुदलपाडा संघाला कॉल आहे. इथून टेल्स आला तर इथून वाघोबा जांभूळपाडा टॉस जिंकला. काय करायचं आहे? क्षेत्ररक्षण लाख लाख शुभेच्छा. कारण की मैदान दरम्यान मॅच चालू आहे. दोन्ही संघांना देतोय शुभेच्छा. तर इथून टॉस न्यूज अशी आहे की वाघोबा जांभूळपाडा संघाचे कॅप्टन त्यांनी जिंकला टॉस आणि स्वीकारली गोलंदाजी. जाऊयात आपण आणखी एकदा समालोचन कक्षामध्ये. हार्दिक किनी आहेत आपल्या समवेत. माऊली चषक 2025 हा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि या तिसऱ्या सामन्याचा टॉस नुकताच त्या ठिकाणी झाला. आणि या टॉस नुकताच त्या ठिकाणी झाला. आमच्या मान्यवरांचे शुभ असे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रथम किनी. दुसऱ्या बाजूला प्रशांत मागच्या 3 बॉलमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात तो सातत्याने पाहतोय. कारण त्याच्या बॅटमधून जर विचार केला तर 2 मोठे स्ट्रोक आल्यात. कदाचित ते 2 मोठे स्ट्रोक जर आले नसते तर एक विकट अवस्था असती श्रीराम कसरली बी टीमची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 14 चक्रामध्ये अजून इथून 10 रनची गरज आहे. 21 बॉलमध्ये 4 धक्के आतापर्यंत लागलेत. टॉस बॉल ऑफसाईडला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. एक्स्ट्रा कव्हरला शतषक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता प्रशांत वैते स्ट्रायकिंगवरती आल्यात. 2 बॉलमध्ये 10 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आल्यात. बॉटम हँडचा सातत्याने त्यांनी वापर केला. मागच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे ते स्ट्रोक खेळले होते 2 आपला मनगडाचा वापर त्या ठिकाणी केला होता. व्रिस्टचा वापर त्या ठिकाणी केला होता. 15 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. आता 20 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. इथून बॅटची एज घेतले गेले. शतषक पोहोचतायत आणि कुठली चुकी त्यांनी केलेली नाही आहे. गुड कॅच. अजून सुद्धा मॅच ऑन आहे की काय? कारण जो एक महत्त्वाचा विकेट होता प्रशांतचा त्याची विकेट या ठिकाणी मिळवलंय. बॅटिंग लाईनअप पूर्णपणे या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अर्धा संघ डगआउटला परतला गेलाय. नवीन बॅटर धवल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजून इथून शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. या सेकंड ओव्हरमधील 9 रनची गरज आहे विजयाकरिता. 19 बॉलमध्ये 9
रनची आवश्यकता. धवल वैती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यासमोर बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा बॉल. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलच्या रेंजमध्ये आलेले नाही आहे सर विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊ आपण डीजे अनुपच्या दिशेने. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला. 15 धावा फलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 18 बॉल आणि 9 रनची गरज. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल हा एक मोठा प्रश्न असणार आहे. आणि रोहिदास हे नाव पुढे आलंय. माऊली चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधले सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये डी.के. पाटील साहेब आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर काशीनाथजी पाटील साहेब उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाले. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला गेला. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 9 रनची गरज. पुढचा बॉल. बॅटिंग पॉवरप्लेचा पहिलाच बॉल. शॉर्ट मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी या ठिकाणी आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे गेले. फलंदाज या ठिकाणी अजून एक बाज होताना पाहायला मिळतोय. प्रथमला या ठिकाणी परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. 6वा धक्का. फलंदाज गॉन. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 15. विजयासाठी इथून 9 रनची गरज आहे. विकेटचा जर विचार केला तर 6 विकेट आतापर्यंत गेल्यात. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर धावा डिफेंड झाल्या होत्या परंतु ते एक मोठं टार्गेट होतं. इथून 24 धावा चेस करायचे आहेत परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमचा जो आत्मविश्वास आहे त्याला इथून दाद द्यावी लागणार आहे. जे प्रयत्न आतापर्यंत केल्यात. 11 बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 बॉल. पंचांचा इशारा येतो. इट्स वाईट बॉल. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 16. आता विजयासाठी इथून 8 रनची गरज आहे. येणाऱ्या 17 बॉलमध्ये 17-8चं समीकरण इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो कारण विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. तो रोल प्ले करावा लागणार आहे आणि ह्या प्रकारचे बॉल इथून डिलिव्हर्ड करावे लागणार आहेत. आता विजयासाठी 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 8 रनची गरज. जेव्हा 24 धावांचं टार्गेट होतं पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की दुसऱ्या ओव्हरमध्येच हा मॅच फिनिश होईल परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमने ते प्रयत्न सोडलेले नाही आहेत. प्रयत्न आतून आत केल्यात. प्रयत्नांना दाद द्यावी लागणार आहे. ऑफसाईडला चांगला ड्राईव्ह या ठिकाणी केल्या गेल्या गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे त्यामुळे डीपमध्ये खेळाडू नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला हा ठोकलाय चौकार. 4 धावा. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयासाठी इथून 4 रनची गरज आहे. 15 बॉलमध्ये 15 बॉल आणि 4 रनची गरज. चांगला स्ट्रोक आणि या बॉलवरती मॅच फिनिश. वाईड लॉंगनला बॉलला फेकून दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीराम कसरली बी टीम. 24 धावा या ठिकाणी चेस केल्या गेल्यात. एक सक्सेसफुल चेस या ठिकाणी पाहायला मिळाली. संघर्ष केला होता पहिल्या 2 ओव्हरमध्ये परंतु त्यानंतर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स श्रीराम कसरली टीम. थँक्यू. सर लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात.
रोहित ठरलात मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हर म्हणजे 2 स्पेल त्यांनी हाताळले आणि फक्त 11 धावा खर्च करून महत्त्वाचा एक विकेट मिळवला. म्हणजे एक सक्सेसफुल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला श्री गणेश मुदलपाडा आणि त्यांना 2 हात करेल त्यांच्या विपक्षामध्ये वाघोबा जांभूलपाडा बी या 2 टीममध्ये. जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.